आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता हा अध्याय करिता सुरू जय अत्यंत श्रवणादरू ऐसा श्रोता लागला विचारू गुरु किय सद्गुरु श्री साई तयाची या समाधाना कथ सद्गुरूच्या संक्षिप्त लक्षणा जेण्या श्री साई समर्थचरणा मिळतील खुणा सद्गुरूच्या जेथुनी प्राप्त वेदाध्ययन अथवा साही शास्त्रांचे अज्ञान जिन्य करविले वेदांत निरूपण ज्ञाते न सद्गुरु म्हणती तया कोणी एक वायू कोंडीती तापमुद्रा धारण करीती ब्रह्मानुवाद्या श्रोतया रिझवीती ज्ञाते न सद्गुरु म्हणती तया शिष्या शास्त्रोक्त मंत्रही देती जप कराव्या आज्ञा करीती होईल केव्हा फलप्राप्ती विश्वास न चित्तीय कोणाही तत्वनिरूपण अति रसाळ शब्द्या नघळ पघळ स्वानुभवाचा मात्र दुष्काळ शाब्दिक पोकळते अज्ञान ऐकते क्षणीय निरूपण नीट उभय भोगांचा येईल वीट परी अनुभवाची चवी चोखट अनुभवी तोच प्रकटवी असोनी संपूर्ण शब्दज्ञांनी पूर्णानुभवी अपरोक्षदांनी त्याचाची अधिकार शिष्य प्रबोधनीय म्हणाव्या त्या लागोनी सद्गुरु स्वय ज्या ते अनुभव नाही तो काय शिष्या ते देईल पाही जय न अप्रोक्ष अनुभव काही सद्गुरु कदाही न म्हणावा शिष्यापासून घ्यावी सेवा स्वप्निनी न धरी ऐसिया भावा उलट शिष्यार्थ निजदेह लागावा इच्छितो जाणा सद्गुरु शिष्य म्हणजे किंपदार्थ गुरु काय तो श्रेष्ठांत श्रेष्ठ ऐसिया अहंभावाविरहित तोची सद्गुरु हितकारी शिष्य तोही पूर्ण ब्रह्म तयाठाईन ही पुत्रप्रेम इच्छिन त्यापासा योगक्षेम सद्गुरु तो परम श्रेष्ठ जगीय परम शांतीचे जय निधान विद्वत्तेचा न जेथे अभिमान सांथोर समसमान तेच सद्गुरुस्थान जाणाव्य ऐस्य ही सर्वसाधारण्य सद्गुरुचिय संक्षिप्त लक्षणेय निवेदिलियम्या अनन्य शारणेय श्रोत्यांकारण्या संकलित साईदर्शन्या तुष्टले लोचन तया भाग्यवंतान लागून मी काय येऊनी वर्णू सकेन सद्गुरु लक्षण हे सतय जन्मोजन्मींचा पुण्यातिशय गांठीस होता त्याचा संचय तेणे हे आम्हांस लादले पाह्य या सद्गुरुराय साईंचे पूर्ण तारुण्यनी अपरिग्रह निराधार नावेस ना गृह तमाखू चिलीम हा काय तो संग्रह मनोनिग्रह भयंकर वर्षे 18 असतावय्य तेव्हांपासूनही पूर्ण मनोजय सदा एकांतीय वसावे निर्भय लावुनी लय स्वरूपीय पाहुनी भक्तांची आवडी शुद्ध भक्तपराधीन मी हेय ब्रीद भक्तवृंदा दावावया विशद भक्तप्रेमास्पद वर्ते जो जय परब्रह्मा सनातना जय दिनोद्धारा प्रसन्नवदना जय चैतन्यघना भक्ताधीना दे निजदर्शना निज भक्तांग जय जयाजी द्वंद्वातीता जय जयाजी अव्यक्तव्यक्ता सर्वसाक्षी सर्वातीता अकळ अभक्तांग सकळिका जय जय भवसंतापहरणा जय जय भवगजविदारणा जय जय आश्रित प्रेमपूरणा संकटनिरसना सद्गुरुराया तुझ अव्यक्तीय समजता आकार पावला निराकारता परितव भक्तकल्याणकारिता देह ठेवितांही न सारे देह्य असता जी जी कृती तोच समरसता अव्यक्तीय तेच अनुभव आजही भोगीती जे तव भक्तीय लागले त्वा मज पामरा निमित्त करूनी निरसाव्या अविद्यारजनी प्रकट केला निजचरित्र तरणी जो भक्तोद्धरणीय समर्थ आस्तिक्य बुद्धी श्रद्धास्थिती हीच भक्ताची हृदय पण ती प्रेमस्नेह उजळीजे वाती ज्ञानज्योती प्रकटेल प्रेमाविन शुष्क ज्ञान तयाचे कोणा काय प्रयोजन विनाप्रेम न समाधान प्रेम अविच्छिन्न असाव्य काय वानव प्रेममहिमा न तयापुढे तुच्छ आन गांठीय नसल्या प्रेम गहन श्रवण वाचन निष्फळ प्रेमापाशीय नांदे भक्ती तेथेच अवघी शांती विरक्ती तेथेच पाठीय तिष्ठी मुक्ती निजसंपत्ती समवेत प्रेम नुपजे भावाविण भाव तेथे देव जाण भावापोटीय प्रेम पूर्ण भावची कारण भवतरणा गंगोदकासम पवित्र परम गोड साईचरित्र तेणेंची त्यांचे सजविले स्तोत्र निमित्त मात्र हे माड श्रवण करिता साई सच्चरित श्रोते वक्ते नित्यपुत पापपुण्याचा होई घात नित्यमुक्त दोघेही भाग्य आगळे ऐकता श्रोत्र भाग्य आगळे वक्त्याचे वक्त्र धन्य हेय श्री साई स्तोत्र अतिपवित्र निजभक्तांग ओन या शुद्धचित्त सद्भाव्य जे परिसती चरित तयांचे ते सकळ मनोर्थ होतील सुफलित सदैव परम भावार्थी आदर्यासिय
ऐकती या सच्चरितासी निस्पद भक्ती अनायासिय लाभे तयांसी अविलंबेय भक्तिभाव्य साईचरण सेविता करिता साईस्मरण ओईना यथेच्छ इंद्रियाचरण सहज भवतरण रोकड्य भक्तचातका निजजीव न ऐस्य हेय साईसच्चरितकथ न श्रोता श्रवणापाठ्य मन न की जे आयतन श्रीकृपेचे सर्वावस्थीय सावधान होनी श्रोत्य केलिया श्रवण सहज होय भवतर्ण कर्मबंधन तुटोन असो मन्य म्हणतील श्रोते केव्हा हो आरंभ होणार कथेतेय दवडितो त्यांची अस्वस्थतेतेय प्रस्तावनेतेय करोनी पूर्वाध्येय झाल्या कथन वैर हत्या आणि ऋण ही फेडावया पुनर्जन्म येई निजकर्म भोगावया तयांस नाह्य पूर्वस्मरण परी या संता कदा न विस्मरण करीती निजभक्त संकट निवारण असे ना जनन कोठेही तैसीच आता दुसरी कथा देता घेता बसता उठता संतांपाय्य विश्वास ठेविता पावती सफलता निजभक्त कर्मारंभ करू जाता आद्य हरिगुरुचरण स्मरता तेच निवारिती निजभक्त चिंता कर्मी निजदक्षता ठेविलिया कर्म मात्र मी करणार समर्थ हरिगुरु फल देणार ऐसा ज्याचा दृढ निर्धार बेडा पार तयाचा संतारंभ्य उग्र भासती तरी त्यांपोटी लाभेनविण प्रीती अल्पधीर पाहिजे चित्तीय करीतील अंतीय कल्याण शापताप संस्कृती माया सत्संगाची पडता छाया ठाईंचे ठाईंच जातील विल्या म्हणून त्या पाया विनटाव्य सविनय आणि अनुद्धत ओनी संता शरणागत प्रार्थाव्य त्या निजगुजहित देतील चित्तस्वास्थ्यात्य अल्पज्ञानाची अभिमान्य संतवचनीय विकल्पमानी ओते त्या आधिय कैसी हानी विश्वास्य निदानीय कल्याण शुद्ध मन्या वा कपट्य सर्वथा खऱ्या संतांचे चरण धरिता अंत्य पावे तो निर्मुक्तता अगाध योग्यता संतांची ये अर्थींची बोधक कथा श्रवण कीजे सावधानता स्वानंदनिर्भर होईल श्रोता तैसाची वक्ता उल्लसित वकील अक्कलकोट निवासी सपटणेकर नाम जयासी परिसा तयांचे अनुभवासी मन उल्लसित होईल वकिलीचा रात्रंदिवस करीत असता ते अभ्यास भेटले विद्यार्थी शेवडे त्यास करीत विचारपूस परस्पर सहाध्यायी इतर आले तेथेच खोलीत एकत्र बैसले प्रश्न एकेका पुसव लागले पाह्या अभ्यासिले ताडून पहाव्य कोठ्य कोणाचे चुकतेय कोणाचे उत्तर बरोबर येतेय कराव्या संशयनिवृत्तीतेय चित्तस्वस्थते लागुनी शेवडे यांची चुकलीय उत्तरेय अंत्य म्हणाले विद्यार्थी सारेय कैसेनी यांची परीक्षा उतरे अभ्यासिले अपुर्या सर्वची केला जरी त्यांनी उपहास शेवड्यांचा पूर्ण विश्वास पुरावा अपुरा अभ्यास वेळ्या मी पास होणार म्या न जरी अभ्यास केला माझा साईबाबा मजला पास कराया आहे बैसला करू मी कशाला काळजी परिस्ता ऐसिया बोला आश्चर्य वाटले सपटणे कराला नेवनी शेवड्यांस एके बाजूला पुसावयाला लागले अहो हे साईबाबा कोण जयांचे एवढे वर्णिता गुण जयांवर तुमचा विश्वास पूर्ण वसतीचा ठाव कवण किय मग त्या साईबाबांची महती प्रत्युत्तरीय शेवडे कथिती सवेंची आत्मविश्वासस्थिती तयांसी वदती प्रांजळपण्य सुप्रसिद्ध नगर जिल्हा त्यामाजील शिर्डी गावाला फकीर एक मशिदिया बैसला असे बहु नानवाजला सत्पुरुष संत आहेत जागोजाग आय परी तयांचे भेटीचं योग गांठीस नसता पुण्य अमोघ प्रयत्न हा सुयोग लाभेना विश्वास माझा पूर्ण त्यावर करील तो जे तेच होणार वदेल वाचे तेच घडणार नाही ते चुकणार कल्पांतीय कितीही केल्या यंदा प्रयास परीक्षेत मी होणार नापास परी पुढील वर्षी अप्रयास होणार मी पास त्रिसत्य मज हे आहे त्यांचे आश्वासन तयांवर माझा भरवसा पूर्ण होण्यानं त्यांचे अन्यथा वचन गांथ मी बांधून ठेविली नवल काहीही तोंड होईल परीक्षा याच्याही पुढील हास्यास्पद हे वाटले बोल निसंशय फोल सपटणे करा विकल्पपूर्ण त्यांचे मन त्यांना हे काय आवडे कात न असो शेवडे गेले तेथून परिसा ते वर्तमान पुढ्य काल्या अनुभवात्य अन्वर्थ झाल्या शेवड्यांच्या उक्ती दोन्हीही परीक्षा पास होती आश्चर्यचित्तीय सपटणे करा पुढ्या जाता 10 साले सपटणेकर उद्विग्न झाले दुर्दैव एकाएकी ओवले तनुते पावले उदासता एकुलता एक मुलगा त्याला कंठरोगाने निधन पावला सन 1913 सालाला अत्यंत विटलं संसारा आदिकरुणी पंढरपूर गाणगापूर आदी तीर्थे समग्र झालीय परी न सुखावे अंतर वाचिलानंतर वेदांत
ऐसा कान्ह्य काळ लोटता, चित्तास कान्ह्य येते का शांतता, म्हणून मार्ग प्रतीक्षा करीता. आठवला वृत्तांत शेवड्यांचा, शेवडे यांचा निश्चय स्मरला. साईपदींचा विश्वास आठवला, आपणही जाऊया श्रीदर्शनाला. वाटले मनाला तयांच्या, संतदर्शनीय धरला हेत. सन 1913 सालात शिर्डीस जाण्याचा झाला बेत. निघाले समवेत बंधूच्या, निमित्त शेवडे यांचे स्मरण. वंदावय आपुले चरण, साईच तया करीती पाचारण. ते सावचित्त श्रवण करा, पंडितराव कनिष्ठ सहोद्र. तया घेऊन या बरोब्र, संतदर्शना सपटणेकर. निघाले सपरिवार शिर्डीस, असो ते दोघे तेथे आले. येता श्रींच्या दर्शना निघाले, दुरुनी बाबांचे दर्शन झाले. अत्यंत झाले चित्तांत, दुरुनी परी ती डोळेबेट. ओतांत सत्वर गेले निकटक, दोघेही जोडूनी करसंपुट. समोर तिष्ठत बाबांचे, दोघेही ते अति विनीत. बाबांसन्मुख लोटांगणय येत, श्रीफल साईचणीय समर्पित. शुद्ध भावान्वित सप्रेम, श्रीफल अर्पिता सपटणेकर. समर्थांची या चरणांवर चलहट शब्देय. बाबा धिक्कार करीत सपटणेकर यांचा. सपटणेकर चिंताग्रस्त, बाबा व्हावे का संतप्त. मनीय म्हणती बाबांचे परिचित, पाहुनी त्या इंगित पुसाव्य. दर्शन्य जे व्हावे प्रसन्न, तेच ह्या शब्दे अत्यंत खिन्न. ओनी सचिंत अधोवदन, बैसले सरकून माघारा. आता कोणापासिय जावे, कोणा भक्ता लागिय पुसावे. काय बाबांच्या बोलात असावे, मनोगत पुसाव्य कोणास. ऐसा त्यांचा पाहुनी भाव, कोणी त्यांची या समाधानास्तव. कथिता बाळा शिंप्याचे नाव, शोधिला ठाव तयाचा. तया लागिय सपटणेकर, निवेदिते झाले वृत्तांत सागर. म्हणाले बाबा माझा धिक्कार, करीती अत्युग्रवाचेन्य. तुम्ही तरी मजसव्य या वे, दर्शन शांतपणे करवा वे. कृपावलोकन बाबांचे वा वे, कोपा न यावे आम्हांवरी. असो हे बाळाने मान्य केले, सपटणेकर निश्चिंत झाले. फोटो बाबांचे विकत आणविले, दर्शना निघाले बाबांच्या. बाळा शिंपी होता संत्य, फोटो घेऊनी आपुले हात्य. बाळा मग देऊनी बाबांप्रती, बाबांस विज्ञप्ती करीत आहे. काय हे देवा कसल्या चित्र, पाहुनी बाबा देती उत्तर. हा फोटो आहे याचा यार, बोटाने सपटणेकर दावीत. ऐस्या बोलूनी बाबा हसले, मंडळीसही हंसू आले. बाबा काय हो इंगित यांतले, बाळाने पुसिल्या बाबांस. तात्काळ बाळा सपटणेकरा, म्हणे घ्या दर्शन करात वरा. मग ते करिता नमस्कारा. चल हट उद्गारा परिसिलेय, तेच पूर्वील चल हट हलत. अजून माझी पुरवी पाठ, आता काय करावी वाट. आश्चर्य उद्भट सपटणेकरा. मग ते दोघे जोडूनी कर, तिष्ठत असता बाबांसमोर. निघूनी जा येथुनी सत्वार, आज्ञा त्या. अखेर बाबांची वाक्य तुमचे स्वामी समर्था. अनुल्लंघ्य कोणाही सर्वथा, काय आम्हा पामरांची कथा. निघालो आता येच घडी, ऐकोनी आपण महाउदार. दर्शन आलो तोंड धिक्कार, चल हट शब्दे आमुचा सत्कार. काय हा चमत्कार कळेना, तेव्हा असाव्या कृपावलोकन. द्याव्या आम्हा आशीर्वचन, व्हाव्या सत्वर पुनर्दर्शन. ऐसे आश्वासन मागितलेय. ऐसा कोण आहे ज्ञानी, जाणेल काय बाबांचे मनीय. परंतु झालेली आज्ञा मानुनी, गेले स्वस्थानीय माघारा. ऐसे या त्यांचे प्रथम दर्शन, तेणे ते दोघे अति उद्विग्न. गेले आपुले गावा परतोन, यत्किंचित विलंब न करिता. पुढे आणिक वर्ष गेले, तरीही न मन स्थिर झाले. पुनश्च गाणगापूर केले, चित्त भडकले अधिकची. विश्रांत्यर्थ सपटणेकर गेले माढेगावी. नंतर काशीक्षेत्री जाण्याचा विचार केला की अखेर तयांनी. आता काशीस निघावयास, उरले अवघे 2च दिवस. झाला दृष्टांत निचकांतेस, राहिला प्रवास काशीचा. दृष्टांताचा चमत्कार, कैसा त्याचा अभिनव प्रकार. कथितो व्हाव्य श्रवण तत्प्र, लीलाचरित्र साईंचे. झोंपेन तसता शेजेव्र, स्वप्नसृष्टी डोळ्यांसमोर. बाई घेऊन या घागर, जाई विहिरीवर लक्कडशाचे. तेथे एका निंबातळीय, डोईस जो फडका गुंडाळी. ऐसा एक फकीर ते वेळीय, म्हणे मजजवळी पातला. का व्यर्थ श्रमसी बाळ, फकीर उद्गारला स्वर्य. कोमळ भरुनी देतो तुझी ही सकळ. घागर निर्मळ उदकेंसी, वाटली भीती फकीराची. घेऊनी घागर रिकामीची, वाट माघारा धरिली घराची. सावे मागेंमागेंची फकीर. ऐसी हे परी पाहुनी स्वप्न,
जागी झाल्या उघडले नयन, परिसुनी कांता स्वप्न निवेद न नेमिलेय गमन शिरडीचे तेच मुहूर्ती दोघे निघाली उदैक शिरडी ग्रामापातली येतांच मशिदी माझी गेली बाबा ते काली लेंडीवर बाबा परत येईपर्यंत बैस्तीय झालीय दोघेही तेथ बाबांची मार्गप्रतीक्षा करीत बाबा तन वितुक्यांत पातले मूर्तीची देखिली दृष्टांतात तीच ती पाहुनी नख शिखात बाई जाहली विस्मयान्वित मग ती न्याहाळीतची राहिली ओ ता बाबांचे पादक्षाल न बाई गेली घ्यावया दार्शन करोनी साईपदाभिवंदन बैसली अवलोकन करीतची पाहुनी तियेची विनीतता उल्हास साईनाथांचे चेतता बाबांनी हळूच आरंभिली कथा बाईची व्यथा निवारक तेव्हा नित्यक्रमानुसार बाबा आपुलीच व्यथा सविस्तर निवेदू लागले प्रेमपुरस्र तत्रस्थ एक्या तिसऱ्यास पाहू जाता बाईची कथा बाईस सांगाव्याची असता तिच्या समक्ष तिसऱ्यास कथिता परिसिली अतिसावधानता बाईने माझे हात पोट कंब्र बहुत दिवस दुखे अनिवार औषध्य करिता झालो बेजार ओयना परहा व्यथेचा कंटाळलो मी औषधे खाता गुण म्हणून येईना तत्वता परी मजा आश्चर्य वाटे आता गेली किय व्यथा ऐकायकिय एसी ही कथा तिजिया कथिता बाईचा नामनिर्देशही न करीता तियेचीच ही वार्ता सर्वथा संबंध हा होता तियेचा पुढ्या मासा दोम मासा तीय बाबांनी आपुली जी वर्णिली होती त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ती झाली तनु प्रतीती पटली तिला पूर्ण झाली बाईची कामना तनु सपटणेकर घेती दर्शना त्यांची पूर्वील चलहट संभावना बाबांनी पुन्हा केलीस न कळे काय माझी चूक धिक्कारी ती मज बाबा अचूक नमस्कारिता उत्तर एक मजला ठराविक तयांचे काय किय माझे पूर्वार्जित मजवरीच का रागेचत इतरांपाश्य माझी या देखत वर्तत अत्यंत प्रेमान्य पाहू जाता सांज सकाळी बाबांपाश्य अवघी मांडळी आनंदे अनुभवित नित्य दिवाळी माझेच कपाळ्य चल हट हलत कान्ह्य माझे कर्म विकोपा गेल्या पावलो धर्मविलोपा आश्रय झालो अनंत पापा तेणेच ही अवकृपा मजवरी आरंभ्य मी बाबांविषयी ओतो कुतर की तैसाच संशयी तेणेच वाटले ऐसिय उपाय्य बाबाच मज ठाय्य पाडीत म्हणूनी केला निजनिर्धार अनुग्रह बाबांचा होयतोण व्र तेथेच वृत्ती ठेवूनी स्थिर राहाव्य सुस्थिर मानस्य प्रवेद ताप्या तापलेला वरी साईंच्या दर्शना भुकेला ऐसा कोण विन्मुख गेला जो न निवाला अंतर्य तरी ते दिवस्य अति उद्विग्न गोड न लागे अन्नपान गोड न लागे गमनागमन उन्निद्रनयन शेजेवर जवळ नाह्य कोणी अवांत्र बाबाच एकले असती गादीव्र साधुनिया ऐसा अवस्र धरावे चरण बाबांचे करीत निश्चय सपटणेक्र फळासी आला त्यांचा निर्धार ओनिया सद्दितांत्र धरीत चरण बाबांचे पायांवरी ठेविता शिर बाबा तयावर ठेवीत निजक्र पादसंवाहन करीत सपटणेक्र आली एक बाई धनगर तोंड बाई येतांच तेथव्र रगडू बैसली बाबांची कंब्र बाबा नित्यक्रमानुसार वार्ता तिजबरोबर करीतात वार्तेचा त्या चमत्कार लक्षपूर्वक सपटणेक्र ऐकता ती त्याचीच समग्र अक्षरे अक्षर आढळली जरी होकार धनगरी देत सपटणेकर आश्चर्यभरीत आपुलेंच वेळेत बैसले ऐकत तेण्या ते चकित अंतर्य गोष्ट ती एका वाणियाची परिवस्तुतः होती त्याची त्यातही त्यांचे मयत मुलाची वार्ता मृत्यूची निघाली कुणी अत्यंत परिचित नातेवाईक सांगे वृत्त जन्मापासूनी मरणापर्यंत तैसे ते असाध्यंत कथियेल्य बाईलागी सांगती कथा तिचा न कथेशी संबंध तत्वता तितून पिता पुत्रांची वार्ता विषय सर्वथा दोघांचा असो एसी निजकथा साईमुख्य सपटणेकर ऐकता परम विस्मय जाहला चेत्ता बाणली आदरता साईपदीय वाटले तया मोठ्या कौतुक बाबांलाही कैशी ठाऊक परी जैसा करतला मल्क तेव्य हे सकळीक बाबांना ब्रह्मस्वरूप स्वय आपण त्याचे वेश कुटुंब जाण किंबहुना विश्वची नटला पूर्ण तीच ही खूण साईंची एकात्मतेचा विस्तार तोच किया साईंचा अवतार तयास कैंचे आपप्र स्वय सविस्तर जगरूप विनटला जो परमपुरुषा त्या केची द्वैत भाषा द्रष्टा दर्शन अथवा दृश्या नातळे आकाशा जणू लेप बाबा महान अंतर्जनांनी ऐसे येतांच तयांचे मन्य बाबा काय तयांला गुन्नी
वदले ते सज्जनीय परिसिजे बोट दावुनी तयांसमोर बाबा साश्चर्य काढी ती उद्गार मारिलेय म्हणे मिय याचेय पोर आरोप मजवर हा ठेवी मी लोकांचीय पोरेय मारी तोंड हाका मशिदीस येऊनी रडतो बरे मी आता ऐसे करी तोंड पोटासी आणि तो पुत्र त्याचा जैसा मेलेला रामदास दिला माघारा त्या बाईस तैसाच पुनश्च त्याची मुलास आणि तो मी पोटास त्याचिया ऐसे ऐकुनी सपटणेक तिष्ठत लावुनी बाबांकडे नजर ठेवुनी त्यांच्या मस्तकीय कर बाबा त्या धीर देतात म्हणती हे पाय पुरातन फार जाहली तुझी काळजी दूर पूर्ण भरवसा ठेव मजवर कृतार्थ लवकर होशील करीत असता पादसंवाहन परिसता बाबांचे मधुर वाचन सपटणेकर सद्दितनयन पदाभिवंदन करीत आले अष्टभाव दाटून नयनीय आनंदाश्रुजीवन तेण्या बाबांचे पादक्षालन प्रेम्य प्रक्षालन मग केलेय पुन्हा बाबांनी मस्तकीय हात ठेवुनी म्हणाले बैसाव्या स्वस्थ तेव्हा सपटणेकर बिऱ्हाडीय परत आले आनंदित मानसेय नैवेद्याची केली तयारी देवनिया निजयुवती क्रिय पूजा आरती जाहली यावरी ताटत्या सारीत बाबांपुढ्य मग प्रोक्षुनिया पात्रास करोनी सवेधी नेत्रस्पर्श प्राणापानव्यानादिकास अर्पोनी मग बाबांस समर्पिला मग अनुसरुनी नित्यक्रमास बाबांचा होता हस्तस्पर्श स्वीकारिता नैवेद्यास वाटला हर्ष सपटणेकरा मग तत्रस्थ इतर भक्त ओते बाबांचे पाया पडत शिरले सपटणेकर त्या गर्दीत पुनश्च नमस्कारित त्वरेन्य असो ऐसिया त्या घायत मस्तका थडत बाबा तेव्हा सपटणेकरांप्रत कैसे अनुवादत संथपण्य अरे कशाला वारंवार नमस्कारावर नमस्कार पुरे तो केला एकवार आदर सत्कारपूर्वक असो ते रात्रीन होती आवडी सपटणेकर अति आवडी प्रेम्या निघाले पालखी घड्य आनंदपर्वडी दंडधारी असो ही चावडी मिरवणूक श्रोत्यापूर्वीच आहे ठाऊक तरी पुनरुक्ती आवश्यक विस्तारकारक वर्जियेली असो पुढ्या ते रात्रीला ही बाबांची अगाध लीला बाबा दिसले सपटणेकराला जणू पांडुरंगालाच पाहतो असो पुढ्या मागता आज ना जेवुनी जावे झाली अनुज ना न करिता यत्किंचित अवज ना निघाले मग दर्शना जाताना इतुक्यांत मग त्यांची ये मना एकाएकी उठली कल्पना बाबा आता मागता दक्षिणा ती मी पुरविणार कैसेनी पैसे गांठीस होते ते सरले गाडीभाड्याचे पुरतेच उरले दक्षिणा दे जर वदले उत्तर ठरविले मनाने मागाव्याचे आधीच द्यावा रुपया एक हाती ठेवावा पुन्हा मागता आणखी अर्पावा नाही म्हणावा तयापुढ्य अग्निरथाचे भाड्यासाठीय आवश्यकतेची ठेविले गाठीय ऐसे बाबांस सांगाव्या स्पष्टोक्तीय ठरवोनी भेटीस ते गेले पूर्वील कृतनिश्चयानुसार रुपया एक ठेविता हातावर आणि केकची मागितला त्यावर देता ते भरपूर अनुवादले म्हणाले हा घे एक नारळ स्वस्त्रियेच्या ओटींत घाल आणिक मग तो जाई खुशाल सोडूनी तळमळ जीवाची पुढ्य जाता महिने 12 पुत्र आला त्यांची उद्रा घेऊनी 8 मासांची या लेंकुरा आलियत्य माघारा दर्शना मुलगा घातला बाबांचे चरणीय काय संतांची नवलकरणी मग तिय दोघ्या जोडूनी पाणी करीती विनवणी ती परिसा या उपकारा साईनाथा केविय उतराय वाव्य आता आम्हा कान्यस कळेना सर्वथा ठेवितो माथा चरणांवर हिंदी नामी पाम्र कृपा असावी अनाथांवर आता येथुनी पुढे निरंतर चरणीय तव थार असावा जागृती माझी तैसेंच स्वप्नीय नाना तरंग उठती मनीय उसंत नाह्य दिवसरजनीय तरी तव भजनीय लाव्या आम्हा असो तो मुलगा मुरलीधर आणिक 2 भास्कर दिनकर यांची या समवेत सपटणेकर प्रसन्नांतर झाले मग ते सावे घेऊनी भार या करुनी वंदन साई सद्या साधुनी चंचल मनाचे स्थैर्या ओनी कृतकार्या परतले कथा सांगावी सकलित ओता मनी आरंभी आहेत परिवदविता साईनाथ तेणे हा ग्रंथ विस्तारला तयासी हा हेमाड शरण पुढील कथेचे अनुसंधान तात्पर्यार्थ दिग्दर्शन श्रोतयां लागून करीतसे कथा ती याहुनी बहुगोड चमत्काराची जय आवड ऐसी ऐका भक्ताचे कोड पुरविले नितोड साईंनी लोकवर्णिता साईंचे गुण दोषदर्शी देखे अवगुण स्वयं न स्वार्थ परमार्थ परायण दोषैक दर्शन हेतू मनीय
असतील साईबाबा समत, तरी ते मज देतील प्रचित. मजला अनुभव आलिया विरहित, मी त्या यत्किंचित मानिना. केवळ परीक्षा पाहावयास, गेलियाची ही इच्छा पूर्त. हीच कथा पुढील अध्यायात श्रवण करोत सच्छ्रोते. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साशंक भक्तानुग्रह करण नाम. अष्टचत्वारिंशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.